जेव्हा 55 ते 60 वयाची बाई असते तेव्हा तिचं सगळं झालेलं असतं. तिचं प्रेग्नन्सी झालेलं आहे, तिचं मेनोपॉज झालेलं आहे, तिच्यात हॉर्मोनल चेंजेस सगळे होऊन गेलेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला तिला नॉर्मल वेटच्या जवळ नाही आणता येत. पण तिचं जे काही वजन आहे त्याच्यात मॅक्झिमम कमी करण्याचं म्हणजे 55 वय असणारी 156 सेंटीमीटर उंची आणि 90 वजन आहे तिचं. कारण आता 55-60 वय झालेलं आहे, तिला मेनोपॉज होऊन एक 5-10 वर्ष झालेली आहेत. तर मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा तिला वजन कमी करायचं म्हणता तेव्हा तुम्ही तिला परत 100 मायनस करून म्हणजे 156 मधून 100 मायनस केलं तर आयडियल किती पाहिजे तिचं? 56. पॉसिबल नाही आहे, कारण जर्नी सगळी संपलेली आहे, जवळपास मेनोपॉजपर्यंत आलेली आहे. आणि अशा वेळेला एवढं मोठं टार्गेट दिलं तर ती सुरूच करणार नाही. म्हणून तिला अशा वेळेला निदान बाई तू 70 पर्यंत तरी आहे. तिथं आल्यानंतर तुझे काय काय प्रॉब्लेम्स कमी झालेत, म्हणजे पाय दुखायचे कमी झालेत, पाठ दुखायची कमी झाली आहे, त्याच्यानंतर आपण बरेचसे वजनामुळे बाकीचे आजार जे काही आलेले आहेत हे किती कमी होत आहेत, तर ते तपासून मग तिला अजून किती मागं न्यायचं का तिथेच ठेवायचं. कारण तिचा जो आहार तिथे बॅलन्स झालेला आहे, त्याच्या खाली गेल्यानंतर तिला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होणार असतील तर मी तिथेच थांबते.